नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने व्हेज पुलावची रेसिपी पाहत आहोत. तर करायला अगदी सोपी आणि खायला तर ती अतिशय भन्नाट होणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी या पुलावकरता काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. चला आता आपण याची रेसिपी पाहूयात. तर इथं मी पॅनमध्ये 3 चमचे तेल घालून घेत आहे. तर तेल छान तापलं की मगच यात आपण जिरं घालून घ्यायचं आहे. तर त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. त्यामुळे माझे नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करू नाही शकणार. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुललं की मगच यात आपण हिंग घालून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे काही खडे मसाले मी इथं घालणार आहे. तर या खडे मसाल्यांमध्ये मी 1 स्टारफूल, 1 दालचिनीचा तुकडा, त्याचप्रमाणे 1 मसाला वेलची, त्याचप्रमाणे 2-3 लवंग आणि 2-3 मिरं घालून हे खडे मसाले छान परतून घेणार आहे. आता यातच 6-7 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता लसूणही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलावरती. त्याचप्रमाणे 1 मिरची मी मधोमध कट केली आहे. तर ती देखील घालून घेऊयात. या व्यतिरिक्त पुलावला आपल्याला वेगळे मसाले घालायची गरज नाही आहे. फक्त आपण या मसाल्यांमध्येच, या खडे मसाल्यांमध्येच हा पुलाव करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर हा कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. खूप गोल्डन ब्राऊन असा करायचा नाही आहे. फक्त ट्रान्सपरंट होईल इतपतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तर गाईज, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा. त्यामुळे प्रोत्साहन मिळतं. तुमच्या कमेंट्स पाहिल्यानंतर आणखीन नवीन व्हिडिओज करण्यासाठीचं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये करत जा. तर इथं कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. यापेक्षा अजून आपल्याला तो परतायचा नाही आहे. तर इथं आपण ज्या पुलावकरता भाज्या घेतलेल्या आहेत, तर या भाज्यांमध्ये मी 1 बटाटा, त्याचप्रमाणे फ्रेश मटार, 2-3 रंगाच्या ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत. पूर्णतः ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर नक्की घाला. तर मला या पुलावकरता अगदी असा कलरफुल असा हा पुलाव करायचा होता. त्यामुळे मी इथं घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुलाव करता आवडतील त्या भाज्या घेतल्यात तरीही चालणार आहे. तर मी इथं गाजरचे तुकडे, त्याचप्रमाणे लाल पिवळी ढोबळी मिरची, 1 बटाटा आणि फ्रेश मटार एवढ्याच भाज्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही यात आणखीन भाज्या ॲड करू शकता. तर तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही पुलाव करता नक्की घ्या. तर आता आपल्याला या तेलावरती या भाज्या 2 मिनटं छान अशाच परतायच्या आहेत. तर या पुलाव करता मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडेल तसा लॉंग ग्रेन राईस घ्या शक्यतो. त्यामुळे पुलाव अतिशय सुरेख होतो. तर इथं मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी हे प्रमाण मी इथं घेणार आहे. तर तुम्ही ज्या वाटीने तांदूळ घेणार आहात त्या वाटीनेच हे प्रमाण पाण्याचं घ्या, म्हणजे राईस अगदी परफेक्ट होईल. तर मी हा लगेचच करायला घेतलेला असल्यामुळे मी अजिबातच तो आधी धुवून भिजत घातला नव्हता. लगेचच मी तो करायला घेतलेला आहे. तर इथं मी 1 वाटी बासमती तांदळासाठी 2 वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता हा तांदूळ मी हलकासा परतून घेणार आहे. खूप हलवायचा नाही आहे आपल्याला, नाहीतर या तांदळाचे तुकडे पडू शकतात. तर आपल्याला अगदी हलक्या हाताने तो हलवून घ्यायचा आहे.
तर पाहू शकताय अतिशय सुरेख दिसत आहे. भाज्यांचा कलरही कुठेही चेंज झालेला नाही आहे आणि झाल्यानंतर तो अतिशय अजून सुरेख दिसणार आहे. तर आता आपण यात पाणी घालून घेऊयात. तर मी इथं 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर 1 वाटीसाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, अगदी अचूक प्रमाण आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने करून पहा. तर 1 चमचाभर मी इथं बटर घालून घेतलेलं आहे. तर बटरऐवजी तुम्ही तूप घातलं तरीही चालणार आहे. पण या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा. बटर घातल्यामुळे हा पुलाव अतिशय सुरेख होतो. मी बऱ्याच वेळा अशा पद्धतीने हा पुलाव केलेला आहे. खरंच इतका सुरेख झालेला आहे आणि भन्नाट झालेला आहे. तर अतिशय मस्त होतो भात. तुम्ही नक्की करून पहा. तर पाहू शकताय अतिशय मस्त दिसत आहे हा राईस. मी मंद गॅसवरती 10 मिनटं हा छान असा शांततेत त्याला होऊ दिला. अजिबात मध्ये आधी मी त्याला हलवलं नव्हतं. तर पाहू शकते अगदी हलक्या हातानेच मी हा हलवून घेतीये. तर पाहू शकताय अतिशय छान झालेला आहे. पण अजूनही मला तो परफेक्ट असा वाटत नाही आहे शिजलेला. तर मी 2 मिनटाकरिता तो वाफवून घेणार आहे. म्हणजे 2 मिनटं आणखीन त्याला स्टीम देणार आहे. तर आता 2 मिनटासाठी मी हा झाकण ठेवून स्टीम देऊन घेते त्याला. तर 2 मिनिटांनी हा राईस पाहू शकताय. वॉव! खूप भन्नाट दिसत आहे. खूप मस्त झालेला आहे. कलरही खूप सुरेख दिसत आहे. तर प्लेटिंग करून घेऊयात. तर कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू